नमस्कार मित्रांनो, मी धनराज परगे. मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण नवोदय प्रवेश परीक्षा तयारी विषय गणित या गणिताच्या सिरीजमध्ये आज आपण परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ ह्या घटकावरील स्वाध्याय 15.3 पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण 15.3 मधला पहिला प्रश्न काय आहे पाहू. 64 मीटर गुणिले 36 मीटर मापाच्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ जर एका चौरसाकृती शेता इतके असेल तर त्या चौरसाकृती शेताची बाजू किती. मित्रांनो, एक आयताकृती शेत दिलेला आहे. हे आयताकृती शेत आहे. ह्याची लांबी 64 किंवा एक बाजू 64 आणि दुसरी बाजू 36, म्हणजे आयताची दोन बाजू दिल्या म्हणजे समोरासमोरच्या बाजू ह्या कशा असतात, समान असतात. पण ह्या शेताचं हे काय आहे, शेत. ह्या शेताचं क्षेत्रफळ जेवढं आहे तेवढंच क्षेत्रफळ एक चौरसाकृती शेताचं क्षेत्रफळ आहे. तर त्या हे आयात आहे आणि हे चौरस, ह्या दोघांचं क्षेत्रफळ सारखंच आहे. तर या चौरसाकृती शेताची बाजू काय विचारले तर काय करावं लागेल मित्रांनो, आपल्याला अगोदर की ह्या आयताकृती जे शेत आहे त्याचं क्षेत्रफळ काढून घ्यावं लागेल. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे आपलं, आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय, लांबी गुणिले रुंदी. इथं दिलेलं आहे अगोदर 64 गुणिले 36. मग आता 64 आणि 36चा गुणाकार करा. 64 गुणिले 36, 6 चौक 24 ला 4, हाचे आले 2, 6 6 36, 36 आणि 2 38, 3 चौक 12 ला 2, हाचे आला 1, 3 संग 18 आणि 1 19, 4 8 आणि 2 10 ला 0, हाचे आला 1, 10 आणि 3 13 ला 3, हाचे आला 1, 1 आणि 1 2. किती आलं क्षेत्रफळ, 2304 चौरस मीटर. कशाचं, ह्या आयताकृती शेताचं क्षेत्रफळ एवढं आलं. मग आता ह्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ एवढं आहे 2304, म्हणजेच ह्या चौरसाकृती शेताचे सुद्धा क्षेत्रफळ किती आहे, 2304 चौरस मीटर. कारण की प्रश्नामध्ये दिलेलं आहे ह्या आयताकृती शेताचे जेवढे क्षेत्रफळ आहे तेवढे चौरसाकृती शेताचे क्षेत्रफळ आहे. मग आपल्याला विचारले काय, तर त्या चौरसाकृती शेताची बाजू विचारली. काय विचारले, बाजू विचारलेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला चौरसाची बाजू जर काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, चौरसाची बाजू, हे चौरसाचे क्षेत्रफळ माहिती आहे आपल्याला. मग काय काढायचे, बाजू. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय हो, बाजूचा वर्ग. मग क्षेत्रफळ माहिती आहे, बाजू काढता येते, 2304 काय आहे, क्षेत्रफळ आहे. तर मग बाजू किती असेल, तर मित्रांनो 2304 हे कोणत्या तरी संख्येचा वर्ग असायला पाहिजे. मग हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तर हा आहे 2304 बरोबर वर्गमुळात बाजू. हे बाजू बरोबर वर्गमुळात 2304. मग बाजू बरोबर आता काय येणार, 2304 कशाचं वर्ग आहे, कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तर 48 ह्या संख्येचा वर्ग आहे. तर त्या चौरसाकृती क्षेत्राची बाजू किती आली हो, 48 मीटर काय आली, बाजू आली. हे आपलं उत्तर आलं. आलं का लक्षात तुमच्या मित्रांनो. अगोदर आयताकृती क्षेत्रफळाचं त्यांनी लांबी रुंदी दिलेलं आहे, त्याचं क्षेत्रफळ काढा. त्याचं क्षेत्रफळ आणि चौरसाकृती क्षेत्रफळ शेताचं क्षेत्रफळ सारखंच आहे. मग चौरसाकृती शेताचे क्षेत्रफळ आणि आयताचे क्षेत्रफळ जर सारखे असेल तर मग हे दोन्हीची बाजू काढा, चौरसाकृती शेताची बाजू काढा.
तर आपल्याला बाजू काढली तर 48 मीटर आली. पर्याय क्रमांक बी. हे बीला आपण इथं काय काळ करून 2013ला आलेला प्रश्न आहे. तर मग मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू आपण. दुसरा प्रश्न काय मित्रांनो, 12 मीटर गुणिले 10 मीटरच्या सभागृहाला मडवण्यासाठी 10 सेंटीमीटर गुणिले 8 सेंटीमीटरच्या किती आयताकार फरशा लागतील. 2019ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न खूप सोपा आहे. तर मित्रांनो तुमच्या एक लक्षात आलं का, 12 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद असलेलं एक सभागृह आहे, म्हणजे एक हॉल आहे. तर त्या हॉलमध्ये फरशी करायची. तर त्या फरशीची सुद्धा लांबी रुंदी दिलेली आहे. फरशीची लांबी काय आहे, 10 सेंटीमीटर गुणिले 8 सेंटीमीटर. तर मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल, प्रश्न वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सभागृहाचे माप हे कशा दिलेले आहेत, मीटरमध्ये दिलेले आहेत, आणि फरशीचे माप सेंटीमीटरमध्ये दिलेले आहेत. करत असताना आपल्याला काय करावं लागेल, दोन्हीही फरशीचे आणि सभागृहाचे माप एकाच एककात आपल्याला करून घ्यावं लागतील. मग सभागृहाचं जे माप आहे ते आपल्याला काय करावं लागेल, मीटरमध्ये दिलेलं सेंटीमीटरमध्ये करून घ्यावं लागेल. मग आता इथं काय दिले, 12 मीटर. तर 12 मीटर बरोबर किती सेंटीमीटर होतात हो, 1 मीटरमध्ये 100. मग 12 मीटरमध्ये 1200 सेंटीमीटर काय झाली ही सभागृहाची लांबी. आणि रुंदी किती दिली आहे, 10 मीटर. मग हे 10 मीटर सुद्धा सेंटीमीटरमध्ये करून घ्या, म्हणजे हे किती होणार, 1000 सेंटीमीटर. तर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं, हे दोन्ही सेंटीमीटरमध्ये झाले. हे झाले सभागृहाचं. फरशीचं 10 सेंटीमीटर गुणिले 8 सेंटीमीटर दिलेलं आहे आणि आयताकार आहे. तर फरशा किती लागतील, मग फरशीची संख्या, फरशाची संख्या बरोबर सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. दोन्हीही आयताकृती आहेत म्हणून आपल्याला सभागृहात क्षेत्रफळ म्हणजे आयताचे क्षेत्रफळ. सूत्र काय, लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी. आणि फरशी सुद्धा आयताकार दिलेली आहे, मग फरशीचं सुद्धा लांबी गुणिले रुंदी. मग आता ह्याच्या किमती ठेवून घ्या. सभागृहाची लांबी किती, 1200 सेंटीमीटर गुणिले रुंदी 1000 सेंटीमीटर भागिले फरशीची लांबी 10 आणि रुंदी 8. आलं लक्षात तुमच्या. अशा पद्धतीनं करायचं. मग आता हा शून्य कटला तर इथला एक शून्य कटला. 4 दुनी 8, 4 त्रिकम 12, शून्य. पुन्हा बेनं बे एक बे, बे एक बे, 1 उरला, बे पंचे 10. वर काय राहिलो, 15 गुणिले 1000. मग किती आलं, 15 गुणिले 1000 म्हणजे 15000. काय झालं, फरशीची संख्या किती आली, फरशीची संख्या 15000 फरशीची संख्या असतील. म्हणजे त्या सभागृह मडवण्यासाठी त्याला 15000 फरशा लागतील. पर्याय क्रमांक बी 2019ला आलेला प्रश्न आहे. पर्याय क्रमांक बी 15000. आला लक्षात तुमच्या. काहीच अवघड नाही. असा जर प्रश्न आला तर सभागृहाचं क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ बरोबर त्याच्या किमती ठेवून घ्यायच्या, भागाकार करायचा, उत्तर मिळून जाईल तुम्हाला. अशाच पद्धतीनं आणखी आपल्याला ह्याचं पण विचारलेलं असते घनफळाचं, ते पण अशाच पद्धतीनं करायचं. तर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. तिसरा प्रश्न काय मित्रांनो, आलीने 100 सेमी लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनवला. या काटकोन चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती असू शकेल. तर मित्रांनो काय केले, आलीनं 100 सेंटीमीटर लांब एक तार होती, त्याचा एक काटकोन चौकोन बनवलेला आहे. काय केलेलं आहे त्याचं, एक अशी ही लांब 100 मीटरची काय होती, 100 सेंटीमीटरची तार होती. त्याचा काय केलं त्यानं, एक काटकोन चौकोन बनवला. ह्या तारेला असं इकडं मोडलं किंवा वाकवलं आणि त्याचं काय केलं, एक काटकोन चौकोन बनवलं. मग आता काटकोन चौकोन बनवलं तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती येईल. तर मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं का, ती जी तार होती ती तारेचं काय केलं, काटकोन त्यांनी चौकोन बनवलाय, चौकोन. तर मग काय, तार म्हणजे ह्या चौकोनाची परिमिती.
तारेची जेवढी लांबी असेल तेवढी चौकोनाची परिमिती येईल. मग चौकोनाची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू, म्हणजे चौकोन आहे 4, सर्व बाजू समान. मग आपण आता हे 100 येण्यासाठी हे इथं 25 सेंटीमीटर गेलं, इथं 25 सेंटीमीटर, इथं 25 सेंटीमीटर आणि इथं 25 सेंटीमीटर. मग 4 गुणिले बाजू म्हणजे 25 गुणिले 100. मग ह्या तारेची लांबी, जर ह्या तारेपासून चौकोन बनवला आहे, तारेची जेवढी लांबी असेल तेवढीच ह्या चौकोनाची परिमिती यायला पाहिजे. कारण की तार हे असाच हे तार हे संपूर्ण तार आहे, हे तारेपासून चौकोन बनवलं त्यांनी. तुमच्या लक्षात आलं का? मग ह्याची बाजू किती येणार? हो 25 येणार. मग तारेची ह्या चौकोन बाजू अगोदर आपल्याला बाजू काढावं लागेल. बाजू काढल्याच्या नंतरच ह्या चौकोनाचं क्षेत्रफळ मिळेल. मग बाजू काढण्यासाठी काय आपल्याला, समजा हे 100 मीटर जे तार आहे ते हे काय मिळाली, ह्याची चौकोनाची परिमिती मिळाली. मग आता चौकोनाची परिमितीहून बाजू, आपण तर अशी तोंडी काढली बाजू, पण आपल्याला जर काढायचं असेल तर चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. परिमिती किती दिली आहे? 100 प्रश्नात दिलं नाही, म्हणजे तारेची लांबी जेवढी आहे तेवढी परिमिती येणार. कारण तार हे तारच आहे ना. मग 4 गुणिले बाजू. मग आता काय होणार मित्रांनो, हे 100 इकडं गुणाकारात 4 होतं, ते इकडं भागाकारात येणार. बाजू किती आली ह्याची? 4 1 4, 4 2 8, 2 उरले 20 झाले, 4 25. मग मित्रांनो बाजू किती आली आता ह्याची? 25 सेंटीमीटर काय आली? बाजू आली. त्यानंतर आपल्याला काय विचारले? ह्या चौकोनाचं क्षेत्रफळ. मग चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र? बाजूचा वर्ग. बाजू आपल्याला माहीत झाली आहे, बाजू इथं आहे. मग बाजू किती आहे? 25, त्याचा वर्ग करा. उत्तर काय येणार? बाजूचा वर्ग जर केला 25चा वर्ग, आपल्याला पाठ पाहिजे वर्ग, 625 येणार. 625 चौरस. हे माप कशामध्ये दिलेलं आहे? सेंटीमीटर, म्हणून सेंटीमीटर. उत्तर काय आलं? 625 चौरस सेंटीमीटर. तर मित्रांनो हे अशा पद्धतीने हे गणित करायचं, काहीच अवघड नाही. आपल्याला वाटतं की हे तार दिले, ह्याची परिमाण आपल्याला बाजूच माहीत नाही, मग याचं क्षेत्रफळ कसं काढायचं. पण ती तारेची लांबी म्हणजेच ह्या चौकोनाची परिमिती असते. तर हे 625 पर्याय क्रमांक डी. आलं लक्षात तुमच्या? काहीच अवघड नाहीत, प्रश्न खूप सोपे आहेत. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. मित्रांनो चौथा प्रश्न काय? एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती 160 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? तर आपल्याला चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी काय लागतं? बाजू लागते. सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग. मग आपल्याला इथं काय बाजू दिली आहे का? नाही. इथं काय दिलेलं आहे? परिमिती दिलेली आहे. मग परिमितीहून आपल्याला बाजू काढता येते. मग चौकोनाची चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती म्हणजे चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. मग परिमिती किती दिली आहे? 160 दिली आहे. मग हे 4 बरोबर 160 बरोबर 4 गुणिले बाजू. मग आता काय करायचं? हे 4 जे इकडे गुणाकारात आहे ते इकडे काय येणार? भागाकारात येणार. मग हे 160 भागिले 4 बरोबर काय राहिले इथं आता फक्त बाजू. 4 1 4, 4 चौक 16, शून्याला शून्य. मग मित्रांनो तुमच्या लक्षात आलं का? बाजू किती आली आपली? 40 मीटर काय आली? बाजू आली. 40 मीटर बाजू. मग बाजू आपल्याला मिळाल्याच्या नंतर त्याचं क्षेत्रफळ काढता येतं आपल्याला. मग आता आपल्याला त्याचं क्षेत्रफळ मिळले. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आपलं? बाजूचा वर्ग. बाजू मिळाले का आपल्याला? मिळाले. किती आहे बाजू? 40. मग 40चा वर्ग बरोबर 40चा वर्ग किती आहे? 1640चा वर्ग आहे. म्हणजे 1600 चौरस मीटर. काय आलं हे? त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आलं? 1600 चौरस मीटर. 1600 चौरस मीटर पर्याय क्रमांक डी. आलं का? खूप सोपे सोपे उदाहरण आहेत, अवघड काहीच नाही. फक्त प्रश्न व्यवस्थित वाचायचा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न व्यवस्थित वाचल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल काय करायचे नेमकं. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. मित्रांनो 5वा प्रश्न काय आहे? 3 सेंटीमीटर बाजू असलेला घन ठोकळा
तयार करण्यासाठी 1 सेंटीमीटर बाजू असलेले किती घन ठोकळे लागतील? म्हणजे 3 सेंटीमीटर बाजू असलेला घन ठोकळा तयार करायचे, 1 सेंटीमीटर बाजू असलेले घन ठोकळे किती लागतील? म्हणजे त्या 1 सेंटीमीटर बाजू असलेल्या घन ठोकळ्याची संख्या. म्हणजे कसं आहे, फरशी सरकच जसं आपण फरशीची संख्या काढली तिसऱ्या प्रश्नामध्ये, तसंच इथं हे करायचे. फक्त ह्याचे माप समान ह्याच्यामध्ये आहेत का बघा. इथे 3 सेंटीमीटरमध्ये आहे, इथंही सेंटीमीटर आहे. मग घन ठोकळ्यांची संख्या काहीच अवघड नाही, संख्या बरोबर. काय सूत्र आहे? अगोदर ह्या घन ठोकळ्याचे घनफळ, मोठ्या, हे मोठा आहे ना, मोठ्या घनाचे घनफळ भागिले हे 1 सेंटीमीटर बाजू असलेले म्हणजे छोट्या घनाचे घनफळ. सूत्रपाठ पाहिले आपल्याला, सूत्रपाठ असल्याशिवाय गणित. मग आता सांगा, चला घनाचे घनफळ बरोबर सूत्र काय आहे? सूत्रपाठ असल्याशिवाय गणितच करता येत नाही. हे मांडणी तुम्हाला गणित वाचल्या तुमच्या लक्षात आली पाहिजे, याची मांडणी कशी करायची. मग मोठ्या घनाचे घनफळ, मोठा असेल किंवा छोटा असेल, घनाचं घनफळ एकच. मग घनाच्या घनफळाचं सूत्र काय आहे? बाजूचा घन. मग छोट्या घनाचं तेच येणार, बाजूचा घन. मग आता बाजू किती आहे मोठ्या घनाची? 3 सेंटीमीटर. मग 3चा घन आणि छोट्या घनाची बाजू 1चा घन. मग सोडवा आता. 3चा घन किती येतो सांगा? घन किती आहे? घन, वर्ग, वर्गमूळ, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, आयताचे क्षेत्रफळ, परिमिती, हे असे सर्व सूत्र पाठ पाहिजे. घनाचे घनफळ, पृष्ठफळ. मग आता 3चा घन 27, छेदामध्ये 1चा घन 1, म्हणजे 27च्या छेदामध्ये 1 आहे, म्हणजे ते काहीच नाही. म्हणजे उत्तर किती आलं? ठोकळ्यांची संख्या किती आली? ठोकळ्यांची संख्या बरोबर 27 आली. किती आली? ठोकळ्यांची संख्या 27 आली. पर्याय क्रमांक सी. आलं लक्षात तुमच्या? अवघड प्रश्न काहीच नाहीत, खूप सोपे प्रश्न आहेत. व्यवस्थित आपल्याला प्रश्न वाचल्याच्या नंतर आपल्या लक्षात आलं पाहिजे. चला 6वा प्रश्न पाहू आपण. 9 मीटर लांबी, 2 मीटर रुंदी आणि 50 सेंटीमीटर उंची असलेल्या झाकणाशिवायच्या उघड्या डब्याच्या पत्र्याचे एकूण पृष्ठफळ किती असेल? मित्रांनो, 9वा प्रश्न काय आहे आपण पाहू. 6वा प्रश्न काय आहे पहा. 9 मीटर लांबी, 2 मीटर रुंदी आणि 50 सेंटीमीटर उंची असलेल्या झाकणाशिवायच्या उघड्या डब्याच्या पत्र्याचे एकूण पृष्ठफळ किती? तर मित्रांनो, जो डबा असतो त्याला किती पृष्ठ असतात हो? हे पहा, इथं मी काढलेला आहे डबा. म्हणजे झाकणासह त्याला किती पृष्ठ असतात पहा. ही 1 वरची बाजू, त्याच्या विरुद्ध दिशेची बाजू खालची ही 2, इकडली बाजू 3, इकडली बाजू 4, हे पाठीमागची बाजू 5 आणि 6, म्हणजे 6 पृष्ठ असतात डब्याला. मग त्याच्यातला एक झाकणाचा गेला, म्हणजे झाकणच नाही, म्हणजे वरचा त्याला बाजूच नाही. तर मग आपल्याला काय करावं लागेल ह्याच्यामध्ये? त्यांनी प्रश्नामध्ये 9 मीटर म्हणजे हे 9 मीटर त्याची लांबी, हे इथून इथपर्यंत, 2 मीटर रुंदी, हे बघा, हे 2 मीटर काय झाली? रुंदी झाली. आणि 50 सेंटीमीटर हे उंची झाली, 50 सेंटीमीटर. आलं लक्षात तुमच्या? मग आता आपण काय करू? एकेका ह्याचं आपण काय करू? क्षेत्रफळ काढून घेऊ. हे आयत आहेत. किती आयत होतात? ही 1, हे इकडली बाजू 2, हे इकडली बाजू 3, हे इकडली बाजू 4, ह्याच्या विरुद्ध बाजू 5 आणि खालची एक 6. मग आता 6 आयत, तर झाकण नाही, म्हणजे वर झाकण नाही, म्हणजे 5 आयताचे क्षेत्रफळ आपल्याला काढावं लागते. तर मग अगोदर आपण मोठ्या आयताचे क्षेत्रफळ काढू. काय त्याचं? आयताचे क्षेत्रफळ कोणतं मोठं? म्हणजे बुडातली ही बाजू किती आहे ह्याची खालची? 9 गुणिले ही रुंदी किती आहे त्याची? 2. मग मित्रांनो ह्याचं किती आलं? 18 चौरस मीटर. मीटरमध्ये दिले चौरस मीटर. त्यानंतर मग आता ह्याला म्हणजे अमुकासमुकचे 2 काढायची गरज नाही, कारण की ह्याला झाकणच नाही म्हणून 1 काढलं.
आता हे इकडली एक आणि ह्याच्या विरुद्ध दिशेची इकडली एक, ह्याचं क्षेत्रफळ काढा. मग आता हे इकडल्या बाजूचं काढलं तर इकडल्या बाजूचं मिळतं आपल्याला. मग आता इकडल्या बाजूचं घ्या. ह्या आयताचे क्षेत्रफळ बरोबर इकडली बाजू किती आहे? ही बाजू आहे 50 सेंटीमीटर. किती आहे ही? 50 सेंटीमीटर म्हणजे 0.5, कारण की हे सर्व माप मीटरमध्ये दिले. मग ही 50 आहे तर ही 50 झाली. मग ही बाजू 2 मीटर आहे, मग खालची 2, मग गुणिले 2 मीटर. मग आता 50चा आणि 2चा जर गुणाकार केला तर 50 दुनी 100 येतं, पण 2 अंकानंतर दशांश म्हणजे 1 मीटर, 1 चौरस मीटर. आलं लक्षात तुमच्या? हे दुसरा चौकोन झाला. मग आता ह्याचं 1 आलं तर इकडलं पण 1 येणार, समोरासमोरच्या बाजू समानच आहेत ना. मग हे पहिला झाला. मग दुसऱ्याचं बी काय येणार? 1 चौरस मीटरच येणार. मग इथं वर आपण, तुम्ही म्हणताल वर का 2 घेतले नाहीत? वर 2 समोरासमोर आहेत, पण वर झाकणच नाही. झाकण नसल्यामुळं एकच आपल्याला बुडातलं घ्यावं लागलं. मग आता ह्याची इकडली बाजू झाली, हे 2 बाजूचं झाले. इथं काय आलं? हे 18 1 मिळालं, इथं हे 1 मिळालं आणि इथं 1 मिळालं. मग आता काय राहिल्या? किती झाल्या? 3 झाल्या. झाकण 1 4 राहिल्या 2 बाजू. आता मग 2 बाजू कोणत्या राहिल्या? आता हे इकडले झाले, इकडले झालं, वरची झाली, बुडातली झाली. मग आता राहिली कोणती बाजू? हो, ही एक बाजू राहिली. मग ही बाजू किती आहे ह्याची? मग आता ह्या आयताचं क्षेत्रफळ काढा. 9 मीटर गुणिले ही लांबी झाली 9, मग त्याची रुंदी किती आहे? हो, 50 सेंटीमीटर म्हणजे 0.5 मीटर. आलं लक्षात तुमच्या? मग आता हे क्षेत्रफळ 9 45, एका अंकानंतर दशांश म्हणजे 4.5 चौरस मीटर. मग आता हे एकाचे झाले. ही बाजू झाली इकडली, मग पलीकडली बाजूचं तेवढंच येईल. म्हणजे ही पहिली बाजू, दुसरी बाजूचं बी किती येईल? 4 चौरस मीटर. मग आता आपल्याला किती? एकूण 5 आयताकृतीचे आयताचे क्षेत्रफळ मिळाले पाहिजेत. मग पहिलं काय आहे? आता एकूण ह्या डब्याचं, झाकणाशिवाय डब्याच्या पत्र्याचे एकूण पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ बरोबर 6 पृष्ठ आहेत, 5 झाकण नाही म्हणून 5 पृष्ठाचं आपण 5 ह्याचं वेगवेगळ्या आयताचं क्षेत्रफळ काढले. पहिलं किती आहे इथं? हे 18. दुसरं हे इकडली बाजू 1 अधिक 1, इकडली बाजू आता घ्या अधिक ही 1. मग आता ही पहिली खालची बाजू घेतली, हे 1 इकडलं, हे 1 इकडलं घेतलं. मग आता काय करावं लागेल आपल्याला? इकडली बाजू घ्यायची, इकडली म्हणजे हे बाजू. ह्याचं किती आहे? 4.5 अधिक आता इकडली बाजूचं घ्या 4.5. आता ह्याची बेरीज करा मित्रांनो, तुम्हाला एकूण ह्या डब्याचं पृष्ठफळ मिळून जाते. हे आपण 5 आयताचे क्षेत्रफळ बेरीज ह्याची इथं मांडणी केली आहे. मग घ्या बेरीज. 18 आणि 1 19 आणि 1 20. हे किती आलं एवढं? हे 20 आलं. आणि हे 4.5 आणि 4.5 म्हणजे हे किती आलं? 9. 20 अधिक 9 म्हणजे 29 चौरस मीटर त्या डब्याचे. झाकणाशिवाय एकूण पृष्ठफळ आलं. हे काय आलं? पृष्ठफळ किती आलं? 29 चौरस मीटर. आलं लक्षात तुमच्या? प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे, पण प्रश्न खूप सोपा आहे, अवघड ह्याच्यामध्ये काहीच नाही. फक्त त्यांनी झाकणाशिवाय विचारले म्हणून आपल्याला हे एवढं 5 आयताचे क्षेत्रफळ काढत बसावे लागले. तर 29 पर्यायामध्ये आहे का? 29 आहे. पर्याय क्रमांक ए, हे 29 ए पर्याय क्रमांक ए. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न चला 7वा प्रश्न पाहू. 7वा प्रश्न काय आहे? 3 मीटर गुणिले 1 मीटर गुणिले 50 सेंटीमीटर आकाराच्या लाकडी ओंडक्यामधून एक 3 गुणिले 1 गुणिले 50चा एक लाकडी ओंडका आहे. मग त्या ओंडक्यापासून काय करायचे आपल्याला? 25 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर आकाराचे तुकडे काढायचे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? एक मोठा ओंडका आहे आणि त्या ओंडक्यापासून लाकडाचे तुकडे तयार करायचे. मग त्या ओंडक्याचं बी माप दिलेलं आहे आणि त्याच्यापासून किती किती मापाचे तुकडे तयार करायचे त्याचे माप दिलं आहे. मग मित्रांनो आपण काय करायचं? मग अगोदर ओंडक्याचं घनफळ काढायचं आणि त्याला भागिले त्या तुकड्यांचं घनफळ, म्हणजे आपल्याला काय होईल? त्या तुकड्यांची संख्या आपल्याला मिळेल.
पण अगोदर काय करावं लागेल, ओंडक्याचे जे माप आहेत ते 2-3 मापापैकी 2 माप मीटरमध्ये दिलेले आहेत, एक माप सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे आणि ते तुकडे जे तयार काढायचे त्याच्यापासून त्याचे सर्व माप सेंटीमीटरमध्ये दिले आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल, ओंडक्याचे सुद्धा माप हे सेंटीमीटरमध्ये करून घ्यावं लागतील. माझा 3 मीटर बरोबर किती सेंटीमीटर होते हो, हे 3 मीटर बरोबर 300 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 50 सेमी, सेमीमध्ये दिले ऑलरेडी म्हणून हे 50 सेमी. हे कशाचे माप झाले, ओंडक्याचे. आता तुकड्याचे माप सेंटीमीटरमध्ये दिलेले आहेत, त्याला काही बदल करायची गरज नाही. मग आपण आता काय करायचं, तुकडे किती निघतील, तुकड्यांची संख्या बरोबर अगोदर ओंडक्याचं घनफळ, ओंडक्याचे घनफळ भागिले किती आकाराचे तुकडे तयार करायचे, ते लाकडी आकाराचे घनफळ. आलं लक्षात तुमच्या. आता हे तुकड्यांची संख्या त्या ओंडक्यापासून किती तुकडे तयार मिळतील त्याची संख्या मिळेल. मग मापे ठेवून घ्या. ओंडक्याचे घनफळ काय आहे, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. मग 300 गुणिले 100 गुणिले 50. मग ते तुकडे किती आकाराचे करायचे, 25 गुणिले 20 गुणिले 10. तर भागाकार करा. हे 0 कटला तर इथला 0 कटला, हे 0 कटला इथला 0 कटला. हे 5 एक 5, 5 5 25, 5 एक 5. हे 10ला भाग झाला, 5 दुनी 10. पुन्हा आता इथं खाली बे राहिलं, वरी एक बे आहे, बे एक बे, बे एक बे. मग वर काय राहिलं आता, फक्त 300 राहिलं आणि खाली काय राहिलं, छेदामध्ये 1, छेदामध्ये 1. म्हणजेच काय आलं उत्तर आपलं 300. तुकड्यांची संख्या किती, 300. तुकड्यांची संख्या आपल्याला किती मिळाली हो, 300 मिळाली. आलं लक्षात, काहीच अवघड नाही, खूप सोपं आहे. तर मित्रांनो लक्षात आलं का, अगोदर ओंडक्याचं घनफळ काढा, पुन्हा लाकडी त्याचं आकाराचं घनफळ काढून त्याला भाग घालण्यापेक्षा आपण डायरेक्ट कमी वेळामध्ये आपल्याला प्रश्न सोडवायचा म्हणून आपण काय केलं, ओंडक्याचे घनफळ भागिले लाकडी आकाराचे घनफळ. मग लाकडीवर ओंडक्याचं सूत्र काय आहे, लांबी गुणिले रुंदी. कुठल्याही ह्याचं घनफळाचं सूत्र तेच आहे. मग त्याचे माप ठेवून घेतले, भागाकारामध्ये त्या तुकड्यांचे माप ठेवले, भाग घातला, किती आलं उत्तर 300. मग आपल्याला किती तुकडे मिळतील, 300. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. चला 8वा प्रश्न काय पाहू. 20 सेमी गुणिले 10 सेमी गुणिले 30 सेमी आकाराच्या भांड्यात साठवलेल्या दुधाचे आकारमान आहे. 2015ला प्रश्न आला होता. असाही प्रश्न 2021च्या परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो मग काय करावं लागेल आपल्याला, अगोदर त्या भांड्याचं घनफळ काढावं लागेल. काय करावं लागेल, त्या हे जे माप दिल्यात ह्या मापाच्या भांड्याचं घनफळ काढावं लागेल. मग ते दुधाचं आकारमान काढावं लागेल. मग चला, भांड्याचे घनफळ सूत्र काय हो, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. इथे दिलेले आहेत माप, आपल्याला तसेच ठेवून घ्या. 20 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर गुणिले 30 सेंटीमीटर. मग किती आलं, हे 1 0, हे दुसरा आहे, तिसरा 3 0, 1 2 3 0, तशाच तसे लिहून घ्या. मग आता इथं काय राहिलं, 3 1 आणि 2. मग 3 1 3, 3 दुनी 6. मग हे गुणाकार किती आला हो, 6000 आला. म्हणजे काय आलं, घनफळ किती आलं, हे भांड्याचे घनफळ बरोबर 6000 घन सेमी. 6000 घन सेमी. आता हे इथपर्यंत आलं. मग आता पुढं काय विचारले, तर दुधाचा आकारमान विचारले. पण मित्रांनो आपल्याला ह्याचं घनफळ मिळालं. मग दुधाचा आकारमान काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 1 लिटर दूध किती घनसेमी ह्याच्यामध्ये बसतं. मग त्याचं काय, 1 लिटर बरोबर
1000 घन सेमी, 1000 घन सेमीच्या आकाराच्या ह्याच्यामध्ये 1 लिटर दूध बसतं. मग आता आपल्याला काय करावं लागेल? मग आता इथं आपल्याला 1 लिटर बरोबर एवढं घन, म्हणजे लिटरचं इथं घनामध्ये रूपांतर केलं आपण. 1 लिटर बरोबर एवढे 1000 घन सेमी. मग आता आपल्याला इथं 6000 घन. मग आपल्याला काय, त्या दुधाचे आकारमान काढण्यासाठी दुधाचे आकारमान बरोबर हे भांड्याचं घनफळ घ्या. भांड्याचं घनफळ किती? 6000 भागिले 1 लिटरमध्ये किती घन सेमी दूध मावतं? हे 1000. भागाकार करा. हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, वर काय राहिलं? 6, खाली काय राहिलं? 1. म्हणजे उत्तर किती आलं हो? 6. मग दुधाचे आकारमान, त्या भांड्यामध्ये दूध किती मावेल? दुधाचे आकारमान बरोबर 6 लिटर. मग त्या भांड्यामध्ये किती दूध मावेल हो मित्रांनो? 6 लिटर दूध त्या भांड्यामध्ये मावेल. किती दूध मावेल? 6 लिटर. आलं का? काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहे. 6 लिटर. मग पर्याय आहे का इथं? सी पर्याय 6 लिटरचा आहे. हे सी 2015 आलेला प्रश्न आहे. अवघड काहीच नाही, खूप सोपे प्रश्न आहे मित्रांनो. 9वा प्रश्न काय आहे पहा. एका हॉलची मापे 24 मीटर गुणिले 20 मीटर अशी आहेत. 0.4 मीटर गुणिले 0.3 मीटर मापाच्या फरशा जमिनीवर बसवण्यासाठी त्यांची संख्या किती असेल? म्हणजे संख्या, फरशांची संख्या काढायची. 2017ला आलेला प्रश्न आहे. असाच प्रश्न, फक्त माप वेगळी आहेत. स्वाध्यायामध्ये 3रा प्रश्न आहे. तर काहीच नाही, एकदम कमी वेळामध्ये आपण ह्याचं उत्तर काढू. खूप सोपा आहे प्रश्न. मग आपल्याला काय करायचे? ह्या फरशांची संख्या काढायची. मग फरशांची संख्या बरोबर काय आहे सूत्र आपलं? आपण 3ऱ्या प्रश्नात पण पाहिलेलं आहे. पण हे करण्याच्या अगोदर मित्रांनो आपल्याला ह्या हॉलची मापं आणि फरशांची मापं ही एकाच एककात आहेत का? म्हणजे इथं मीटरमध्ये दिले आणि इथं सेंटीमीटरमध्ये असं जर दिलं असेल तर एकतर मीटरमध्येच करून घ्या किंवा सेंटीमीटरमध्ये करून घ्या. पण या ठिकाणी सर्व हॉलची मापंसुद्धा मीटरमध्ये दिलेत, फरशीची मापंसुद्धा मीटरमध्ये दिलेत. मग आता फरशांची मग आपल्याला करायला काहीच अवघड नाही. फरशांची संख्या बरोबर हॉलचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. हॉलचे क्षेत्रफळ काय दिले त्यांनी? 24 गुणिले 20. 24 गुणिले 20. फरशीचे क्षेत्रफळ काय दिलेलं आहे? 0.4 गुणिले 0.3. मग आपल्याला हे दशांश उडवून टाका. हे दशांशाच्या पुढे किती आहे? 1 अंक. हे उडाला. इथं 0 वर 0 वाढेले. परत इथला इथे 1 दशांश आहे, हे उडाला. 1 अंक आहे दशांशाच्या पुढे म्हणून वर 1, इथे 1 वाढला. मग आता काय करा? भागाकार करा ह्यांचा. हे 4 1 4. 24ला भाग जाते. 4 6 24. आता वर काय राहिलं? 6 गुणिले 2000 आणि खाली काय राहिलं? 3. या 3ने 6ला भाग झाला. 3 1 3, 3 2 6. मग आता 2 गुणिले 2000 म्हणजे किती आलं? 2 गुणिले 2000 म्हणजे 4000. काय आलं? 4000 हे फरशांची संख्या आली. किती आली फरशांची संख्या? 4000 ही काय फरशांची संख्या आली. पर्याय क्रमांक बी. काहीच नाही, खूप सोपे सोपे प्रश्न आहेत. असा जर प्रश्न आला फरशांची संख्या म्हणजे की डोळे झाकून त्या अगोदर हॉल किंवा काय सभागृह दिलेलं असते त्याचं क्षेत्रफळ काढायचं भागिले फरशीचे क्षेत्रफळ भाग बरोबर संख्या मिळून जाते आपल्याला. तर मित्रांनो 15.3 संपलेला आहे. अशा प्रकारे नवोदय नवनीत या पुस्तकातील आपले सर्व प्रश्न, गणित या विषयाचे सर्व प्रश्न सोडवणं झालेलं आहे. सर्व स्वाध्याय आणि स्वाध्यायामधला एक ना एक प्रश्न आपण घेतलेला आहे. तर मित्रांनो, मॅथ मराठी या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू